टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची निवडणूक आज पार पडत आहे आणि आपण बघू शकतो, आपण सध्या मतदान केंद्रावर आहोत। बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते आणि दूध संघाचे सभासदांची इथं गर्दी इथं पाहायला मिळत आहे। आणि खरं पाहायला गेलं तर 12 संचालक असलेल्या या दूध संघाच्या निवडणुकीसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत। विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विलास काटेखाय यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल समोरासमोर उभे ठाकलेले आहेत। आणि यामुळे होणाऱ्या या दूध संघाच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढलेली आहे। काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या निवडणुकीत हातमिळवणी केल्यामुळे या निवडणुकीत वेगळे समीकरण पाहायला मिळते की काय। आता हे याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि जे सभासद आहेत दूध संघाचे त्यांची इथं गर्दी इथं पाहायला मिळत आहे। आणि आता या राजकारणाला काय या दूध संघाच्या निवडणुकीला काय नेमके समीकरण समोर येतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।